नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. इथला आमदार हा महायुतीचा झाला पाहिजे, याकरिता शिवसैनिकांनी झटून कामाला लागावे. तसेच महायुतीकडे विधानसभेसाठी हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष अविनाश बनगे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खास धैर्यशील माने यांनी दिली. ते हातकणंगले इथं तालुका शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना खासदार धैर्यशील दादा माने यांनी सांगितले, हातकणंगले येथील कार्यालयात आल्यानंतर नागरिकांना आधार वाटला पाहिजे. प्रत्येक सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे सन्मानाने झाली पाहिजेत. तालुक्यातील प्रत्येक गावात वॉर्डात शाखा काढून संघटन बळकट झाले पाहिजे. तसेच शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष अविनाश बनगे यांनी ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त बहिणींना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश बनगे, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार, युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील, युवासेना तालुका प्रमुख गोरख शिंदे, तालुका महिला आघाडी प्रमुख वनिता पाटील, प्रताप देशमुख, रुकडी सरपंच राजश्री रुकडीकर, नगरसेवक राजू इंगवले, गुंडा इरकर, अजित पाटील, भाऊसाहेब फास्के, अभय पाटील, सयाजी गायकवाड, किरण मिठारी, राजू थोरवत, सुनील चोकाकर, धोंडीराम बाबर, उदय पाटील, अरुण वनाळे, कुमार हराळे यांच्यासह शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही शिवसैनिकांना निवडीचे पत्र देण्यात आले. साहेब जरा माईक वर घ्या. गुरुवार म्हणून पण घरगुती विसर्जन असल्यामुळे आज कार्यक्रम केला. इतक्या फास्ट मध्ये, एवढ्या शॉर्ट टर्म मध्ये एवढी लोक आली आणि सगळ्यांना फोनवर करून शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण येणार सगळे हजर झाले आणि एवढ्या छोट्या व्हिडिओवर आल्याबद्दल मी सगळ्यांचं आमच्या शिवसेने ठेवायचं आहे. आणि दादा खासदार म्हणून काम करत असताना त्यांच्या खाली टीम आमदारांची जी पाहिजे, त्यामध्ये आपले शिवसेनेचे धनुष्य हक्काचे पक्षाचे आमदार आपण जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून आणणं गरजेचं आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की बराच आपला कालावधी प्रचार करत असताना काहींचे रुसवे फुगवे देखील काढण्यामध्ये गेला. पण आपल्याच घरची माणसं, आपल्या हक्काची माणसं जर आमदार पदावरती बसली तर निश्चितच आपल्याला त्याचा संघटनेसाठी, पक्षासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. आज हात चांगला आणि ज्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, चरित्र चांगलं आहे, असा एक नेता आपल्याला लाभलेला आहे. मी दादांना विनंती करतो की दादांनी पक्षामध्ये बनगे साहेबांच्यासाठी आपलं सर्व वजन वापरावं आणि आपल्या हक्काचा, आपल्या घरातला आमदार या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून निवडून यावा, अशी मी दादांना या ठिकाणी विनंती करतो. बनगे साहेबांना तुम्ही लेक लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी बसवलेच, पण आमदार म्हणून देखील बसवावं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अध्यक्षपदी बसवले. तसंच त्यांचं आणखी एक पुढचं पाऊल, त्यांना आमदारकी या ठिकाणी मिळवून द्यावी. तुम्ही त्यांना तिकीट मिळवून द्या दादा. आम्ही सर्व शिवसैनिक शब्द देतो, रात्रीचा दिवस करून आम्ही घराघरामध्ये बनगे साहेबांचा प्रचार करून या ठिकाणी शिवसेनेचा सुरुवात झाली. शिवसेनेचं आज अस्तित्व राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत या ठिकाणी झालं. लोकसभा मतदारसंघ म्हणून या लोकसभा मतदारसंघाचं नाव आहे आणि हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी आपलं कार्यालय असावं ही भावना ठेवून खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा अविनाशजी बनगेंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हा सगळ्यांचा या ठिकाणी विचार घेतला आणि पहिल्यांदा दुसरी टर्म चालू होत असताना पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्ही या ठिकाणी कार्यालयाची, जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली. मला आपल्याला या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करायची की शिवसेना वाढीसाठी म्हणून बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे त्या काळामध्ये प्रयत्न केले, त्याच्यात सर्वात महत्वाचा घटक काय असेल तर ती शाखा. अभयराव त्या काळामध्ये स्वतः शाखेमध्ये साहेब जाऊन त्या ठिकाणी बऱ्याच बसायचे, त्याची उद्घाटन करायचे. मूळचे
आत्ताच्या शिवसेनेमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काय, पण सगळ्यात सिनियर शिवसैनिक आमच्यामध्ये कोण असेल तर ते अविनाश बनगे. कारण मूळ शिवसेनेतनं ते त्या ठिकाणी आम्ही राजू काका आपण त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणलं, नंतर सभापती त्या ठिकाणी उपसभापती त्या ठिकाणी झाले. पण जिथं जाईल तिथं निष्ठेनं राहणं हे त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी कधीही आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर ते या ठिकाणी राहत राहिले. आणि आज मला मनापासूनचं अभिनंदन आहे, अभिमान आहे की तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी या ठिकाणी आहे त्याचं अध्यक्षपद प्रत्येक तालुक्याचा आमदाराकडे आहे. प्रत्येक आमदार हा त्या ठिकाणी त्या तालुक्याचा अध्यक्ष आहे. पण अविनाश बनगे कोल्हापूर जिल्ह्यातले एकमेव आमदार नसलेले अध्यक्ष आहेत की ज्यांनी सर्वात जास्त या ठिकाणी नोंदणी माझ्या माता भगिनींची या तालुक्यामध्ये उच्चांकी नोंदणी, कोल्हापूर जिल्ह्यामधली सर्वात उच्चांकी नोंदणी ही हातकणंगले तालुक्याची करण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी बहुमान मिळवला. गावागावापर्यंत स्वतः गेले, कॅम्प्स घेतले, मेळावे घेतले, महिला भगिनींना पर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी तिथपर्यंत जाऊन त्या ठिकाणी काम केलं. मी ही जबाबदारी त्यांच्यावर देत असताना मला नक्की खात्री होती की ते स्वतः झोकून देऊन त्यामध्ये या ठिकाणी काम करतील आणि त्याचा प्रत्यय येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आला. आणि आज सुद्धा पक्ष कार्यालयाच्या निमित्तानं पक्ष बळकट करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत. आपले सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व तळागाळापर्यंत पोहोचवायचं झालं तर निश्चितपणे आपल्या कार्यकर्त्याने वज्रमूठ करून प्रत्येक सामान्य माणसाच्या विषयाला हात घातला पाहिजे. तहसीलदार कार्यालयावर काम असू दे, बीडीओच्या इथं काम असू दे, कुठेही या ठिकाणी काम असलं तर पेठ्यावर लोक त्या ठिकाणी येत असतात. त्यावेळी त्याला आधार आपल्या कार्यालयाचा वाटला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की इथं आल्यानंतर माझ्यासाठी कोणतरी ऐकणार आहे, हे गारानं ऐकतो आणि माझ्यासाठी धडपडतोय. मी मुद्दामून सांगेन, खासदार म्हणून सगळी ताकद माझी तुमच्या सर्वांच्या पाठीची आहे. तुम्ही सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे शासनाच्या योजना आहेत त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. इथं एखादी अडचण येत असेल तर त्याची सोडवणूक करण्याचं काम आपण ते कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी या ठिकाणी कराल त्यावेळी तुमचं नेतृत्व गावागावामधलं त्या ठिकाणी भरेल. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका याच्यामध्ये आपण या ठिकाणी पुढाकार घेऊन ज्यावेळी काम करायला चालू कराल त्यावेळी निश्चितपणे आपल्या गावच्या लोकांच्या समस्या पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. अविनाशजी, आपल्याला इथं एक माणूस कायमपणे या ठिकाणी जो कम्प्युटरसह येणारा छोटे मोठे दाखल्याची कामं असू दे किंवा काय असू दे, कंटिन्युअस ऑफिस आज उघडा आहे आणि उद्या बंद आहे असं कधी होता कामा नये. सुट्टीचा एक दिवस सोडला तर 12 वही या ठिकाणी सगळ्या लोकांना सेवा देण्याचं काम आपल्या या ऑफिस मधनं त्या ठिकाणी चालू राहिलं पाहिजे. जी तालुक्याची जडणघडण आहे त्यामध्ये हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडे आहे विधानसभेचा. त्यामुळं या मतदारसंघावर वेगळा हक्क सांगायचं काही कारण नाही. पारंपरिकच इथं शिवसेनेचा उमेदवार हा या ठिकाणी सातत्यानं लढत आलाय. एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या ठिकाणी जी कोल्हापूर जिल्ह्याची यादी घेतली त्यामध्ये याही मतदारसंघाचा त्यांनी सन्माननीय श्रीकांतजी शिंदेने आढावा त्या ठिकाणी घेतलाय आणि अविनाशजीची मागणी त्यामध्ये याच्यामध्ये केलेली आहे. निश्चितपणे हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. महायुतीचा अवतार झाला पाहिजे या भूमिकेशी आपण या ठिकाणी ठाम राहिलं पाहिजे. जे नेते या ठिकाणी निर्णय घेतील, शिवसेना ताकदीनं लढायचं झालं तर आपल्याकडे उमेदवार आहे आणि जर समजा महायुतीनं एखादा निर्णय घेतला तर त्या महायुतीच्या निर्णयाबरोबर राहून सुद्धा आपल्याला महायुतीनं ज्या पद्धतीनं खासदारकीला मतदान केलं आणि निवडून आणलं त्याच पद्धतीचं धोरण आपण सुद्धा आणलं पाहिजे. आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाची ठाम राहून आपल्याला या मतदारसंघातला आमदार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी काम करायचं आहे. खासदार म्हणून माझे प्रयत्न या ठिकाणी राहील. आपलं होम ग्राउंड आहे. माने साहेबांचं गाव रुकडी, धैर्यशील मानेचं गाव रुकडी, माने वहिनींचं गाव रुकडी. 3 पिढ्यातनं या ठिकाणी आपण साथ देत या तालुक्याचा वैभव कायमपणे आपण लोकसभेमध्ये या ठिकाणी निर्माण केलंय. माझी आपल्याला या ठिकाणी माझी जबाबदारी आहे की या तालुक्याच्या सर्वांगीण बांधणीसाठी विकासात्मक रचनात्मक कामातनं आपण पुढे जात असताना या कार्यकर्त्यांना बळ देण्याची ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यामुळं जनसंपर्क कार्यालय शिवसेना पक्षाचं जे आता निर्माण झालंय त्यामध्ये मी ज्या ज्यावेळी पेठ्यावर या ठिकाणी कुठल्या कामानिमित्तानं आलो तर त्यावेळी मी सुद्धा कार्यालयामध्ये आपल्याला भेटेल आणि जी कामं आपल्या लोकांची असतील ती जर माझ्या स्तरावरची असतील तर निश्चितपणे मी या ठिकाणी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. हे तुमचं कार्यालय, पक्षाचं कार्यालय म्हणजे हे तुमचं कार्यालय. तुम्ही त्याचा वारंवार उपयोग करून घेतला पाहिजे. इथं येऊन बसलं पाहिजे. कायमपणे अविनाशजी असलेच पाहिजेत किंवा धैर्यशील दादांचं कोणतरी असलं पाहिजे किंवा खासदार इथं भेटले पाहिजेत असं नाही. तुम्ही म्हणजेच खासदार आहे. धैर्यशील माने म्हणजे मीच खासदार म्हणून आपण गाणं केलं होतं
आणि आता ती जबाबदारी निभावण्याची वेळ आहे. ज्यावेळी कार्यकर्ता आपल्याला त्या ठिकाणी भेटतो, बाळासाहेब ठाकरे साहेबांचे एक गुण सांगतो तुम्हाला की ठाकरे साहेबांच्या मुठीत तयार झालेला अनेक गावांमध्ये ठाकरे तुम्हाला एकतरी दिसेल, त्याचं टोपण नाव ठाकरे पडलेलं असतं, कारण तो बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याला सहल भेटले की ठाकरे आले म्हणतात लोक. कारण बाळासाहेबांच्या जो मुठीत तयार झाला तो इतका वाहून देणारा कार्यकर्ता असायचा की तो प्रेरित होऊन काम करायचा. तिथं शिवसैनिक जाईल या ठिकाणी काम करतो तो बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला शिवसैनिक असला पाहिजे की त्या गावागावातला शिवसेनेचा कार्यकर्ता तिथे गेला की त्याच्याबद्दलचा एक वेगळ्या पद्धतीचा अभिमान त्या माणसाला या ठिकाणी. अगदी साधी साधी मंडळी आमच्या रेताळला सुद्धा या ठिकाणी गेलो होतो परवा. आहेत का कुठे? हा तेव्हा तिकडं तुम्हाला गावात काय म्हणतात? रेंदाळा परवा वाढदिवसाला त्यांच्याकडे या ठिकाणी गेलो होतो. त्यांचं नाव वेगळं आहे, आडनाव वेगळं आहे, माळी आडनाव आहे, पण गावात त्यांची ओळख ठाकरे आहे. असे असणारे मिळवणारे कार्यकर्ते रत्नासारखे या ठिकाणी तयार झाले. म्हणूनच शिवसेना तळागाळापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली आणि खऱ्या विचाराचा पाईक म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरेंचा विचाराचा, त्यांचं आडनाव काय आहे? माळी आहे, पण त्यांना गावात ओळख काय आहे? तर ठाकरे म्हणून आहे. आज बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची ओळख कोणाकडे असेल तर ती एकनाथजी शिंदे साहेबांच्या निमित्तानं तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचणाऱ्या नेत्याकडे त्या ठिकाणी आहे. माणूस आज ज्या पद्धतीनं काम करतोय, रात्रंदिवस झटतोय, त्या पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, आदरणीय दिघे साहेबांचे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी करावं एवढी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. अगदी छोट्याशा जागेत या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. आपल्याला नंतर काळा कमी पडणार आहे पण निश्चितच सुरुवात करणं कोणीतरी गरजेचं होतं. आज त्यांनी पदरमोड करून स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी ही अशा पद्धतीची सुरुवात केली. आतापर्यंत शिवसेनेचा फलक प्रत्येक गावामध्ये, अजून सुद्धा तालुका अध्यक्ष कुठे गेले? तालुका प्रमुख साहेब, अजून तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मला शिवसेनेचा फलक दिसलेला नाही. पण अविनाश बनगेने प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थाने या योजनेचा फलक बाकी नेऊन लावलेला. म्हणजे पहिल्यांदाच इतिहासामध्ये प्रत्येक गावामध्ये लाभार्थ्यांचा नंबर सुद्धा दिलाय की तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि काय अडचण असेल तर मला त्या ठिकाणी सांगा. निश्चितच आपण ज्यावेळी योजना चालू करतो योजनेच्या निमित्तानं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचता. माझी या ठिकाणी आता मध्यवर्ती कार्यालय तयार झालंय, तुमचं तालुक्याचं तिथं कार्यालय आहे, युवा सेनेची आता पदाधिकारी असतील, महिला संघटनेचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी याचा या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. आणि तालुक्यामध्ये गाव तिथं शाखा, वार्ड तिथं शाखा, अशा आपल्याला या ठिकाणी नियोजन करत वार्ड प्रमुखापासून गावाच्या शहर प्रमुखापासून ते या ठिकाणी असणाऱ्या तालुक्याची संघटन बळकटी या निमित्ताने या ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही बळ देण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी आता पुढाकार घेतला पाहिजे. जसं अविनाशजी आता फिरतायत तसं तालुका प्रमुखांनी सुद्धा गावागावाचे दौरे करून त्या गावाची बॉडी आणि त्या बॉडीमध्ये या ठिकाणी असणारी व्यवस्था आपण होऊन पुढाकार घेऊन तयार करावी लागते. निश्चितच त्याला एक चांगलं स्वरूप या निमित्ताने या ठिकाणी आलंय. मी मनापासून ह्या कार्यक्रमाच्या अविनाशजींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. 11 वाजताचा कार्यक्रम होता, वेळ या ठिकाणी झालाय. काही लोकांची पत्र आता या ठिकाणी